नमस्कार, मी पूनम आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते। आजचा व्लॉग हा आपण शॉपमधून चालू केला आहे। आता मी केक बनवतो आहे, तर जो की हिडन केक आहे, सगळ्यांना माहिती आहे आता जरा ट्रेंडिंग आहे, तर आम्ही पण त्याचीच प्रॅक्टिस करत होती की फर्स्ट अटेम्प्टमध्ये येतो आहे की नाही। त्यात आम्ही केक तर फिरवतो आहे आणि थोडं जास्त नाही डेकोरेशन करणार आहोत, फक्त आम्ही ट्रायलसाठी करतो आहे। त्याच्यामुळे बेसिक एक पिंक कलर जो की माझा फेवरेट आहे, म्हणून मग त्या पिंक कलरनेच फिरवलं आहे आणि वरती आता छोटे छोटे हार्ट्स बनवून घेतो, म्हणजे थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह वाटेल असं एकदम। पण कसंही म्हणजे न डेकोरेट करता असं नाही बनवत आहोत। तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हटलं बघूयात कसा होतो आहे, कारण जेव्हा एखादी नवीन गोष्ट येते त्याला प्रॅक्टिस करावी लागते, आम्हालासुद्धा शिकावं लागतं, तेव्हाच आम्ही आमच्या कस्टमर्सला दाखवू शकतो। तर आपला केक तर रेडी आहे आणि जी बाजूला शीट दिसते आहे ना प्लास्टिकची, ती तेवढी बाहेर ठेवायची जेणेकरून आपल्याला ते ओपन करता येईल। ह्यालाच हिडन केक म्हणतात। तर आता मी हे ओपन केलं, पण आमच्याकडून ना केक फिरवताना ती शीट हललेली, तर हे बघा असं ओपन केल्यानंतर खराब दिसतंय। पण माझं जेवण राहिलेलं, सो मी घरी आली, म्हटलं पहिला जेवण करून घेते आणि परत जाईन करायला। तर खिचडी भात लावलेला, म्हणजे मटार घालून मस्तपैकी छान भात लावून घेतलेला आणि म्हटलं आता ते नुसतंच खाणार नाही, म्हणून माझ्याकडे थोडंसं फ्लावर होता, तर म्हटलं फ्लावरची आपण भजी करूयात। तर गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये फ्लावरचे तुकडे टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं, फ्लावर थोडंसं उकडून घेतलं। त्याच्यानंतर बॅटरची तयारी करायला घेतली। मी बेसन घेतलं आहे, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला, एक छोटी वाटी एवढं किंवा 2 चमचे। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ओवा टाकते, ओवा हातावरती चांगला असं मळून घ्यायचा आणि मग टाकायचा, त्याचा फ्रेग्रन्स खूप मग छान येतो। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलं आहे आणि थोडासा गरम मसाला होता, तो सुद्धा टाकलेला आहे मी। आणि आता ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकते, ती पण हातावरती अशी चोळायची आणि मग टाकायची। आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। खूप पातळ असं पीठ बनवायचं नाही आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते, जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। तर माझं पीठ हे बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे। तुम्हाला जर ह्याचा कलर अजून थोडा डार्क पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात लाल मसालासुद्धा ॲड करू शकता। आता मी हे फ्लावरचे जे तुकडे होते आपण बॉईल करून घेतलेले, ते ह्याच्यामध्ये सगळे हळूहळू मिक्स करायचे, खूप घाईत गडबडीत करायचे नाही, नाहीतर हे ना तुटून जातात। तर आपल्याला एक एक सिंगल असा पीस टाकायचा आहे, म्हणून हळूहळू सगळे बघा मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर एका साईडला मी तेल तापत ठेवले ना, तेलामध्ये आता एक एक असा फ्लावरचा तुकडा उचलायचा आणि फ्राय करायचा एकदम क्रिस्पी होईपर्यंत। हे भजी खूप मस्त लागतात, म्हणजे एक जो कोणी फ्लावरची भाजी वगैरे खात नसेल तर त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे। खूप मस्त असे भजी होतात। एका साईडला माझा कुकरसुद्धा झालेला आहे आणि अगस्त्याची बाहेर मस्ती चाललेली, पण म्हटलं की एवढं होईपर्यंत बाजूची आमची दीदी आलेली, नूतन दीदी, ते खेळवत होती त्याला। तर मी आता मस्त हे भजी बनवून घेते। हे बघा आपले भजी आता होत आलेत, क्रिस्पी करायचे, खूप छान लागतात। आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अजून बाकीचे जे राहिलेले आहेत ते सुद्धा भजी बनवून घेते। Hi. Hi. मला को हाय रांगोळी आमची। कोण काढतं बेटा रांगोळी? दीदी। दीदी काढते आणि आगेश काय करतोय? भातू खातोय। हो, सायकल चालवायला जाऊ। सायकल चालवायला जायचं, संध्याकाळी जाऊ हा बेटा। हे बघा खिचडी भात घेतलाय, भजी आणि शेजवान चटणी घेतलेली आहे, तर या सगळ्यांनी जेवायला। तर आता संध्याकाळी मी पुन्हा शॉपमध्ये आलेत, काउंटर केक्स तर रेडी झालेले आहेत, पण जो सकाळी राहिलेला फर्स्ट अटेम्प्टमध्ये आमचा गडबड झाली, तर म्हटलं आता सेकंड अटेम्प्टसुद्धा करूयात। पुन्हा आम्ही दुसरा केक घेतला करायला, आम्ही हिडन शीट वगैरे सगळं आतमध्ये टाकून घेतलं आणि बघूयात आता तो कसा होतो। तर मगाशी जी डिझाईन केलेली तसाच केलेला आहे।
खाली फक्त अजून थोडे हार्ट्स केलेत. तर हे आता मी ओपन करते. तर हे तर टर्नआउट बरोबर झालं, पण तरी पण एक मिस्टेक आमच्याकडून झालेली आहे. ती म्हणजे की तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल हे की व्यवस्थित वाटत नाही आहे केक, कारण ही पूर्ण व्हाईट शीट दिसायला पाहिजे. तर आम्ही अर्धीच शीट टाकलेली, तर इथे पण आमची गडबड झाली. तर म्हटलं आता अजून एकदा थर्ड टाईम करायचं ट्राय आणि एकदम परफेक्टली करायचं, ह्याच्यात गडबड नाही करायची. तर हा बघा आपला केक रेडी आहे. ह्याच्यावर आता मी बाय बाय 2023 लिहिलेलं आहे. आणि आता ही जी शीट होती ती मी पूर्ण टाकली आहे की माझा केक हा एकदम परफेक्ट दिसणार आहे. तर हे बघा आता आपला केक एकदम परफेक्ट झाला आहे आणि म्हणजे टॅगसुद्धा समजली. एकदा दोनदा गडबड झाली, पण थर्ड टाईम आमचा केक एकदम परफेक्ट झालेला आहे आणि खूप छान दिसतं आहे. ह्याच्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस लिहू शकतो, हॅपी बर्थडे किंवा नाव, ॲनिव्हर्सरी, कोणाला रोज डे, प्रपोज डेसाठी सुद्धा हे असं तुम्ही यूज करू शकता. संध्याकाळचं जेवण वगैरे झाले आणि आम्ही सगळे इकडे आमचे ते मंदिर आहे तिथे सगळेजण खेळायला आलेलो. थोडा रॅकेट खेळले आणि मुलांची मस्ती चालू होती. नूतन सोराला जवळ या आणि तुम्ही लगेच आउट होतात काकी. काकी कुठे लगेच आउट झाल्या? मग से हाय हाय बोल. हातात नको. तू कशाला चिडतो पण चिडका? आउट आहे. मारलं नाही, लागून गेले. अगं ते आई काय खेळते? पूनम नाही. आता ब्लॉग मध्ये जाईल. मार्गवला नाही खेळायचं ना? काकींना पण नाही खेळायचं. इथं कोणच नाही खेळून. आमचं झालं खेळून. स्वराचे पप्पा आले आहेत, हे बघा. हे अगस्त्य 11 वाजता बॅडमिंटन कुठे भेटणार? काकी खेळा. काकी आवडतंय का खेळायला? माझा फेवरेट आहे ते. अगस्त आई काय खेळते? बॅडमिंटन. बॉल बॅट नाही रे ते. बघा काकीने कॅचच नाही करता येत. स्वरा कुठे चालले सांग ना. हे बघा कुठे चालली? राऊंड मारायला. काका नेतात तिला राऊंड मारायला. बायकर गाईजला मग आउट आहे. आउट आहे बघा, आउट आहे. हा माझी मम्मी सायकल चालवते. अगस्त्य इकडे बघ, इकडे बघ, इकडे काहीला ऐका ना. बोल, मी धावतोय. बोल. ए आईला ठोकला. हा रनिंग करतोय आमचा अगस्त्य. त्याला वजन कमी करायचे. बाय बोल ना, मी खाली चाललो.
तिकडे इकडे इकडून इकडून वरती चल चल चल. आउट ना.